ओम नमः शिवाय. श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता पार्वती खंड अध्याय 22. पार्वतीची तपश्चर्या. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, शिवजींना पतिरूपात प्राप्त करण्यासाठी पार्वतीला एक उत्तम साधन मिळाले होते. तिने तपश्चर्या करण्याचा निश्चय केला. त्यासाठी मातापित्याची अनुमती मिळणे आवश्यक होते. म्हणून जया आणि विजया या 2 सख्यांना घेऊन ती पित्यापाशी गेली. तिच्या सख्या हिमालयाला म्हणाल्या, महाराज, आपली कन्या पार्वती स्वतःच्या जन्माचे आणि कुळाचे सार्थक व्हावे यासाठी तप करण्याचा विचार करत आहे. भगवान शंकर तपश्चर्येनेच साध्य होणारे आहेत हे तुम्ही जाणता. म्हणून सर्वांच्या कल्याणासाठी तिला तप करण्याची अनुज्ञा द्या. हिमालय म्हणाला, मुलींनो, पार्वतीचा संकल्प फारच शुभ आहे. तिने अवश्य तपश्चर्या करावी, पण तत्पूर्वी आपल्या मातेचीही संमती घ्यावी. तिने होकार दिला तर फारच उत्तम होईल. मग पार्वती आपल्या सख्यांसह मेना राणीकडे गेली. सख्यांनी तिला नमस्कार केला व म्हणाल्या, मैया, तुमची कन्या शिवजींच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या करू इच्छिते. तिने पित्याची अनुमती घेतली आहे. आता तुम्ही संमती द्यावी. ते ऐकून मेना राणी खूपच अस्वस्थ झाली. ती काहीच बोलेना. तिची मनोवस्था जाणून पार्वती म्हणाली, माते, शिवजींची प्राप्ती हेच माझ्या जीवनाचे ध्येय आहे. ते साध्य करण्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत. म्हणून मी उद्या सकाळीच तपोवनात जाणार आहे. ते ऐकून मेना फारच दुःखी झाली. ती म्हणाली, पार्वती, तप करणे हे फारच कठीण काम आहे. तू लाडाकोडात वाढलेली आहेस. तुझे शरीर फार कोमल आहे. त्याला तपश्चर्येचे कष्ट सोसावणार नाहीत. सर्व देवता आणि तीर्थे आपल्या घरीच असताना तू वनात कशासाठी जातेस? स्त्रिया तपश्चर्येसाठी वनात गेलेल्या मी ऐकल्या नाहीत. तू घरीच तप कर. पहिल्यांदा तू हट्टाने वागलीस आणि काय साध्य केलेस, आणि आता तरी काय साधणार आहेस? अशा प्रकारे तिने पार्वतीला वनात जाण्यापासून रोखण्याचा खूप प्रयत्न केला. पण ती मा बाहेर नको जाऊस असे वारंवार म्हणाली. त्यामुळे पार्वतीला उमा हे नामाभिधान प्राप्त झाले. असो, याप्रमाणे आईने पार्वतीची पुष्कळ समजूत घातली, पण तिचा निश्चय ढळला नाही. शेवटी आपल्या विरोधाने ती फारच दुःखी झाली आहे हे लक्षात येताच मेनेने तिला वनात जाण्याची अनुमती दिली. दुसरा दिवस उजाडला. पार्वतीने शिवजींचे स्मरण केले. मातापित्यांना वंदन करून ती आपल्या 2 सख्यांसह वनात गेली. तिने सुंदर वस्त्रांचा त्याग करून वल्कले परिधान केली. अलंकार काढून ठेवून मृगचर्म धारण केले. अशा प्रकारे तपस्व्यांसारखी वेशभूषा करून ती जिथे शिवजींनी दुष्कर तप केले होते आणि जेथे कामदेवाचे भस्म झाले होते त्या गंगावतरण स्थानी गेली. तेथे थोडा वेळ थांबली. तिला पूर्वीचे सर्व प्रसंग आठवले. शिवजींच्या विरहाने ती फारच व्याकुळ झाली. तिने मोठ्या धैर्याने स्वतःला आवरले आणि शृंगी तीर्थावर तपश्चर्या करण्याचे ठरविले. गौरीने तप केले म्हणून त्या शिखराला पुढे गौरी शिखर असे नाव पडले. पार्वतीने तेथील भूमी शुद्ध करून घेतली. तेथे एक वेदी तयार केली. मग तिने इंद्रियांचे दमन करून दुष्कर तपश्चर्या आरंभली. उन्हाळ्यामध्ये ती आपल्या 4ही बाजूंना अग्नी प्रज्वलित करून अहोरात्र मंत्रजप करत असे. पावसाळ्यात उघड्या मैदानावर किंवा शिळेवर बसून तप करत असे, तर हिवाळ्यात रात्रसमयी गळ्या इतक्या पाण्यात उभी राहून पंचाक्षर मंत्र म्हणत शिवध्यानात रममाण होत असे. तिने व तिच्या सख्यांनी तेथे काही वृक्ष लावले होते. वेळ मिळताच ती त्यांना पाणी घालत असे. कोणी अतिथी आल्यास त्याचाही आदर सत्कार करत असे. उपासना करताना तिने विषम परिस्थितींशी सामना केला. अनंत कष्ट सोसले, पण आपले मन शिवचरणांपासून जराही ढळू दिले नाही.
प्रथम फलाहार घेऊन व नंतर नुसती पाने खाऊनच तप केले. अशा रीतीने पुष्कळ वर्षे तप केल्यावर तिने पानांचा आहारही सोडून दिला. निराहार राहूनच तप करू लागली. पर्ण म्हणजे पाने, पण ती खाणेही सोडून दिल्यामुळे देवांनी तिचे अपर्णा असे नाव ठेवले. त्यानंतर ती एका पायावर उभी राहून तप करू लागली. तिने तपश्चर्येमध्ये महान ऋषींनाही मागे सारले. अशा प्रकारे तिने 3000 वर्षे आराधना केली. पूर्वी शिवजींनीही याच ठिकाणी 60,000 वर्षे तपश्चर्या केली होती. एवढे प्रदीर्घ तप केल्यावर पार्वती मनोमन विचार करू लागली, शंकर सर्वज्ञ आहेत, सर्वदर्शी आहेत, सर्वात्मा आहेत. मग ते माझी दखल का घेत नाहीत? मी त्यांच्यासाठी इतकी वर्षे तप करत आहे, हे त्यांना कळत नाही काय? हे सर्व प्रकारचे ऐश्वर्य देणारे, क्लेश दुःख निवारण करणारे व भक्तांचे अभीष्ट मनोरथ पूर्ण करणारे म्हणून प्रख्यात आहेत. मग सर्व कामना सोडून मी त्यांच्यावरच अनुरक्त असताना त्यांना माझी दया का येत नाही? मी नारदांनी दिलेल्या पंचाक्षरी मंत्राचा नित्य भक्तीने आणि विधीपूर्वक जप केला असेल, सर्वेश्वर शिवजींची मनःपूर्वक आराधना केली असेल, तर ते माझ्यावर प्रसन्न होवोत. त्यानंतर तिने अधोमुख होऊन महाकठीण तपश्चर्या आरंभली. ते दुष्कर तप आणि तिचे मनोबल पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटू लागले. ऋषीमुनी तिचे दर्शन घेण्यासाठी येऊ लागले. तिच्या तपाची प्रशंसा करून स्वतःला धन्य समजू लागले. तिच्या तपश्चर्येच्या प्रभावाने ते स्थान विरोधरहित झाले. आश्रमापाशी फिरणारे हिंस्त्र पशु वैरभाव विसरून शांततापूर्ण जीवन जगू लागले. तेथील वातावरण मनोहर झाले. त्या वनातील वृक्षांना नित्य फळे येऊ लागली. विचित्र पुष्पे आणि नानाविध प्रकाराच्या तृणांनी तो परिसर कैलासासमान रमणीय दिसू लागला. पार्वतीच्या तपश्चर्येच्या सिद्धीचे साकार रूप बनला. अध्याय 22 समाप्त. ओम नमः शिवाय.